एक विचार करा. आजचं कोणतंही आधुनिक तंत्रज्ञान नाही, फक्त मानवी शक्ती आणि अगदी साधीसुधी अवजारं. आणि तरीही तब्बल 20 हत्तींच्या वजनाचे मोठमोठे दगड उचलून अगदी अचूकपणे रचले जात आहेत. ऐकायला तर हे एखाद्या कथेसारखं वाटतं, नाही का? पण हजारो वर्षांपूर्वी हे खरंखुरं घडलं होतं. तर आज आपण प्राचीन जगातील अशाच काही अभियांत्रिकी आश्चर्यांची कोडी उलगडणार आहोत, जी आजही आपल्याला विचार करायला भाग पाडतात. त्यामुळे आपल्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न हाच उभा राहतो की मर्यादित ज्ञान आणि तंत्रज्ञान असतानाही प्राचीन संस्कृतींनी अशी भव्य स्मारकं उभारली तरी कशी, ज्यांचं रहस्य आजचं प्रगत विज्ञानही पूर्णपणे उलगडू शकलेलं नाही. त्यांनी हे नेमकं कसं साध्य केलं असेल? चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया, जो अभियांत्रिकीच्या त्या अविस्मरणीय पराक्रमांवर आहे, जे त्या काळाचा विचार करता जवळजवळ अशक्यच वाटतात. आणि हे आश्चर्य फक्त एका ठिकाणी नाहीये. जगभरातल्या वेगवेगळ्या संस्कृतींनी एकमेकांशी कोणताही संपर्क नसताना प्रचंड मोठे दगड कापले, मैलोमैल वाहून नेले आणि इतक्या अचूकपणे एकमेकांमध्ये बसवले की त्यांच्यात एक कागदही शिरू शकत नाही. खरा प्रश्न हाच आहे की त्यांनी हे केलं कसं? उदाहरणार्थ, पेरूमधल्या इंका साम्राज्याच्या साक्साहुमान किल्ल्याकडेच बघा ना. तिथल्या एका दगडाचं वजन आहे तब्बल 120 टन. हो, बरोबर ऐकलत, हा फक्त एका दगडाचा भार आहे. आता हे 120 टन वजन म्हणजे नेमकं किती हे समजून घेण्यासाठी कल्पना करा की हे जवळजवळ 20 धिप्पाड आफ्रिकन हत्तींच्या एकत्रित वजना एवढं आहे. इतकं अवाढव्य वजन इंका लोकांनी त्या काळात कसं काय हलवलं असेल यावर विचार केला तरी खरंच थक्क व्हायला होतं. आणि जर 120 टन वजन थक्क करणारं वाटत असेल तर जरा लेबनॉनमधल्या बाल्बेकच्या दगडांचा विचार करा. इथले काही दगड तब्बल 1700 टन वजनाचे आहेत. आजच्या सगळ्यात शक्तिशाली क्रेनसुद्धा इतकं वजन उचलू शकत नाहीत. मग त्या लोकांनी हे कसं केलं असेल? हे खरोखरच अविश्वसनीय आहे. आता आपण आपल्या दुसऱ्या विभागाकडे जाऊया. इथे आपण कसं बांधलं या प्रश्नावरून का बनवलं या प्रश्नाकडे जाणार आहोत. विशेषतः त्या कलाकृतींबद्दल बोलूया, ज्या जमिनीवर इतक्या विशाल आहेत की त्या फक्त आकाशातूनच पूर्णपणे दिसू शकतात. या रचनांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे जमिनीवरून पाहिलं तर त्या निरर्थक वाटतात, पण जसजसं आपण उंच जातो तसतसं एक भव्य चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. प्रश्न हा आहे की ज्या काळात विमानं किंवा ड्रोन नव्हते, त्या काळात केवळ आकाशातून दिसणारी कलाकृती बनवण्यामागे त्यांचा नेमका उद्देश काय असावा? पेरूमधल्या नाझका रेषा ही याचे एक उत्तम उदाहरण आहे. संशोधकांमध्ये आजही यावर एकमत नाही. काहींना वाटतं की हे एक मोठं खगोलशास्त्रीय कॅलेंडर आहे, तर काही जण म्हणतात की हे धार्मिक विधींसाठी बनवलेले मार्ग आहेत. एक सिद्धांत तर असाही आहे की या कलाकृती थेट देवांना संदेश देण्यासाठीच बनवल्या होत्या. पण खरं काय आहे हे आजपर्यंत कोणालाच निश्चितपणे कळलेलं नाही. आता आपण त्या प्रगत संस्कृतींच्या रहस्याकडे वळूया, ज्या अचानकपणे काळाच्या पडद्याआड नाहीशा झाल्या आणि आपल्यामागे सोडून गेल्या फक्त न उलगडलेली कोडी आणि असंख्य प्रश्न. चला आता जाऊया जगाच्या एका टोकाला असलेल्या ईस्टर आयलँडवर. या दुर्गम बेटावर तिथल्या मूळ रहिवाशांनी जवळपास 900 अवाढ्य तगडी मूर्ती घडवल्या आणि किनाऱ्यावर उभ्या केल्या. त्यांना मोवाई म्हणतात. हे त्यांच्या प्रगत आणि संपन्न संस्कृतीचं प्रतीक होतं. आणि इथेच तर सगळ्यात मोठं रहस्य दडलेलं आहे. त्या लोकांनी इतक्या मूर्ती घडवल्या खरं, पण त्यांची संस्कृती अचानक कशी काय संपली आणि त्यांनी ह्या मूर्ती बनवणं का थांबवलं ह्याबद्दल एकही लिखित पुरावा मागे सोडलेला नाही. सगळं काय जणू अचानकच थांबलं. ही टाईमलाईन तर आपल्या इतिहासाच्या समजुतीलाच एक मोठा धक्का देते. स्टोनहेंज आणि गिझाच्या पिरॅमिडपेक्षाही हजारो वर्ष जुनं तुर्कस्तानमधलं गोबेकली तेपे तब्बल 12,000 वर्षांपूर्वी बांधलं गेलं होतं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे त्या लोकांनी बांधलं जे शेती करत नव्हते, तर फक्त शिकार करून जगत होते. या एका शोधामुळे आधी शेती, मग समाज आणि मग बांधकाम हा आपला नेहमीचा सिद्धांतच मोडीत निघाला आहे. आणि या जागेचं रहस्य इथेच संपत नाही, ते आणखी गडद होतं. तब्बल 1,500 वर्ष वापरल्यानंतर ज्या लोकांनी हे मंदिर बांधलं त्यांनीच ते अज्ञात कारणांमुळे मुद्दामहून मातीने पूर्णपणे झाकून टाकलं. विचार करा, त्यांनी आपली सगळ्यात महान निर्मिती का लपवली असेल? हे एक असं कोडं आहे ज्यामुळेच हे ठिकाण हजारो वर्ष सुरक्षित राहिलं. आता आपल्या अंतिम भागाकडे येऊया. इथे आपण प्राचीन लोकांच्या खगोलशास्त्रीय ज्ञानाचा शोध घेणार आहोत. कारण त्यांची स्मारकं फक्त जमिनीवर नव्हती, तर ती आकाशातल्या ताऱ्यांशीही जोडलेली होती. या अभ्यासाला आर्किओ ॲस्ट्रोनॉमी असं म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर प्राचीन संस्कृतीने आकाशाचा, ताऱ्यांचा आणि ग्रहांचा अभ्यास कसा केला आणि त्याचा वापर त्यांच्या दैनंदिन जीवनात कसा केला हे समजून घेणं.
स्टोनहेंज हे याचे एक सर्वोत्तम उदाहरण आहे. विचार करा, वर्षातला सर्वात मोठा दिवस म्हणजे उन्हाळ्याच्या संक्रांतीला उगवत्या सूर्याचा पहिला किरण या दगडी दरवाजातून थेट हील स्टोन नावाच्या दगडावर पडतो. हा काही नुसता योगायोग नाही, हे एक विशाल खगोलशास्त्रीय कॅलेंडर होतं, जे त्यांना अचूकपणे वेळेची नोंद ठेवायला मदत करत होतं. आणि ही खगोलीय अचूकता फक्त स्टोनहेंजपुरती मर्यादित नव्हती. हजारो किलोमीटर दूर इजिप्तमधल्या गिझाच्या महान पिरामिडमधले काही भुयारी मार्ग थेट ओरियन नक्षत्रातल्या ताऱ्यांशी जोडलेले आहेत. यावरून हेच स्पष्ट होतं की आपले पूर्वज जगभर आकाशाकडे एकाच कुतूहलाने आणि अभ्यासू वृत्तीने पाहत होते. तर मग ह्या सगळ्याचा अर्थ काय लावायचा? ही प्राचीन स्थळं म्हणजे केवळ दगड मातीचे ढिगारे नाहीत, ती ह्या गोष्टीचा पुरावा आहेत की आपले पूर्वज अत्यंत प्रगत आणि संघटित होते. त्यांच्याकडे केवळ अशक्य वाटणारी बांधकामं करण्याचीच नव्हे, तर अवकाशाचा नकाशा बनवण्याचीही जबरदस्त बुद्धिमत्ता आणि क्षमता होती. आणि शेवटी हाच एक प्रश्न उरतो की या प्राचीन दगडांमध्ये असं कोणतं विसरलेलं ज्ञान दडलं आहे? अभियांत्रिकीचं, खगोलशास्त्राचं किंवा आपल्या या ग्रहाबद्दलचं असं कोणतं रहस्य आहे जे पुन्हा शोधण्याची वेळ आता आलीये? याच प्रश्नासोबत आजचं हे विश्लेषण आपण इथेच थांबूया.